आज सोने चांदी गलाई बांधवांचा आणि मायक्रो रिफायनर बांधवांचा एक पहिलाच भव्य मेळावा आणि प्रदर्शन होत आहे आणि त्या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर, माजी मंत्री, आमदार, खासदार, आपल्या संघटनेचे सर्व प्रमुख, विशेषतः सतीश प्रतापशेठ साळुंखे, गणपतराव पुदाले, संजय माने आणि पहिल्यांदाच तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आज विठ्याला इथे जमलेला आहात आणि संघटित होण्याचं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. त्या ठिकाणी उपस्थित सर्व गलाई व्यवसायातील बांधव, बंधू भगिनींनो, या विषयाबद्दल आम्हा सर्वांना आपुलकी आहे, कारण हा खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा व्यवसाय आहे. आपण पाहिलं तर आपली माणसं शेती करतात, कष्ट करतात. मुंबईला माथाडी कामगार, गोदी कामगार म्हणून काम केलं, पण व्यापारामध्ये काही कोणाला फार यश आलेलं नाही. पण हा एक व्यवसाय असा आहे की देशभर जाऊन तिथली भाषा अवगत करून, तिथल्या माणसा नोकर, तिथले कामगार ठेवून तुम्ही देशातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये तिथं आहात. आम्ही कधी जेव्हा बाहेरच्या दौऱ्यात जातो आधी विचारतो की आपलं खानापूर, विटा, खटावमधले कोण आहेत का, तर कोणतरी सांगतं की आहे, इथं गलाई कामगारांचं दुकान आहे, की ते 2 आहेत, 4 आहेत माणसं, 5 माणसं आहेत. दिल्लीला तर खूप मोठा समुदाय आहे. पण दुर्दैवानं हा सगळ्या समुदायाचा इतिहास पाहिला तर गोल्ड कंट्रोल ऑर्डरच्या पूर्वी हा व्यवसाय अगदी छुपा व्यवसाय होता. कोणीतरी जेण्याच्या खाली करायचं, कोणी सांगितलं की आले पोलीस, कोणते आले म्हटलं की लगेच गुंडाळून पळून जायचं. हा विषय तुम्ही सुरुवात केलेली आहे. पण गोल्ड कंट्रोल ऑर्डर निघाल्यानंतर थोडं सन्मानानं पोलिसांची भीती कमी झाली, इथं त्रास कमी झाला आणि मग बऱ्याच लोकांनी यामध्ये खूप चांगली प्रगती केलेली आहे. आता स्वर्गीय प्रताप शेठ आज नाहीत आपल्याकडं, पण त्यांचं स्वप्न होतं की हा व्यवसाय संघटित झाला पाहिजे आणि त्यांचे चिरंजीव त्यांना देखील ह्या धंद्यात ठेवला. आज काय झालंय की गलाई कामगारांचे एक त्यांचा बरं चाललंय, मोठे मोठे गाड्या बिड्या सगळ्या आहेत, पण तरुण मुलं त्या व्यवसायात काम करायला तयार नाहीत. तुमची दुसरी पिढी जी आहे ते कुठेतरी नोकरी धंदा करून, चांगलं शिक्षण असेल तर MBA असेल तर मग बाहेर परदेशात जाण्याची प्रवृत्ती आहे. हा व्यवसाय पुढं कोण चालवणार? जवळजवळ 12 ते 15 हजार मायक्रो रिफायनर्स देशभर पसरले, तर बहुतेक सगळे किंवा फार मोठ्या प्रमाणातली माणसं ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 2-4 जिल्ह्यातली आहेत, विशेषतः सांगली जिल्ह्यातली आहेत. आणि म्हणून या धंद्याला संघटित स्वरूप देऊन सरकार दरबारी सन्मानानं त्या ठिकाणी बोलावलं गेलं पाहिजे, कारण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हा धंदा खूप मोठ्या प्रमाणात भर टाकणारा धंदा आहे. एकंदरीत ज्वेलर्स लोकांची सगळं जर पाहिलं तर कितीतरी इन्कम टॅक्स ह्या धंद्यातून येतोय, GST कितीतरी मिळतंय आणि सरकारचं मोठं उत्पन्न होतं. आणि त्यामुळं या धंद्यामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना सन्मानानं तिथं वागणूक दिली गेली पाहिजे. पण ती सन्मानाची वागणूक असेल तर तुम्हाला संघटित व्हावं लागेल. आणि म्हणून आज संघटित होण्याच्या दृष्टीनं सतीशरावनी प्रताप शेठ दादांच्या स्वप्न जे होतं ते पूर्ण करू शकले नाहीत. ते आज आपल्यात नाहीत, पण ते स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचललेला आहे. आणि आज ज्वेलरी गोल्ड काउन्सिलमध्ये, दिल्लीच्या व्यापार मंत्रालयाच्या काउन्सिलमध्ये मानाचं स्थान मिळालेलं आहे. सदस्य म्हणून तुमचा आवाज त्या ठिकाणी गेलेला आहे. पण इथं थांबून चालणार नाही. मी सतीशवांना सांगितलं की कधी आता ठीक आहे, समारंभ, हार तुरे, ठीक आहे, हे सगळं झालं, पण आपण एकदा काही ठराविक लोकांना, जे संजय काका असतील, जे या व्यवसायातले जाणकार आहेत, आणि काही इथले आमदार, या परिसरातले आमदार आहेत, आपण सगळे मिळून कुठेतरी मुंबई पुण्याला कुठेतरी बसूया. सांगलीला म्हटलं तर आम्ही सांगलीला येतो
आणि तुम्ही सगळे प्रश्न आम्हाला नीट समजावून सांगा. लिगल अडचणी काय आहेत, IPCचा जो 411चा कलम आहे त्याचा काय त्रास होतोय तुम्हाला, त्यातून आपल्याला तो कायद्यामध्ये बदल करण्याकरता कशाप्रकारे काय सुधारणा केल्या पाहिजेत, त्याला चांगले तज्ज्ञ वकील आपण बघितले पाहिजेत. आज महाराष्ट्रातला साखर धंदा हा फार मोठा धंदा आहे. देशातला सर्वात 1 नंबरचा 2 नंबरचा धंदा आहे. कधी उत्तर प्रदेश पुढे जातं, कधी महाराष्ट्र पुढे जातं. सहकारी चळवळी मोठी आहे. आज साखर संघाचं जसं मुंबईमध्ये कार्यालय आहे, तिथे एखाद्या कारखान्याचा संचालक गेला तर त्याची राहायची व्यवस्था आहे, जेवायची व्यवस्था आहे. तशा प्रकारचं तुमचं एखादं कार्यालय हळूहळू होईल मुंबईत करा. एखादा काठमांडूचा माणूस आला, मुंबईत काय काम आहे, एखादा भुवनेश्वरचा कोणाला बाबुराव पवारसारखं काम आहे, तिथं राहता आलं पाहिजे, तिथे माहिती दिली पाहिजे, व्यवसाय हे करायचं एक स्वप्न ठेवा. कायदेशीर बाबीचा एक वेगळा विषय आहे. आणि तुमच्या व्यवसायाची अधिकृत मागणी करण्याकरता इंग्रजीमधून खासदारांना समजून सांगता येईल अशी मांडण्याकरता काही अधिकारी तुम्ही त्या संघटनेमध्ये ठेवले पाहिजेत, काही इकॉनॉमिस्ट ठेवले पाहिजेत, अर्थशास्त्र ठेवले पाहिजेत. त्यांनी मग दिल्लीतल्या खासदारांना, सगळ्या राज्यातल्या, फक्त संजय काकासारखे काही खासदार ते त्यांना नाही, ते आपलीच माणसं आहेत, पण सगळ्या देशातल्या खासदारांना ब्रीफ केलं पाहिजे. तुमचा व्यापार मंत्रालयाशी संबंध आहे, कॉमर्स मिनिस्ट्रीशी संबंध आहे, त्या कॉमर्स मिनिस्ट्रीच्या सल्लागार समिती जी दिल्लीला संसदेमध्ये असते तिथं तुमचं म्हणणं मांडलं गेलं पाहिजे. ते करायला एका दिवसात ते होणार नाही याची मला जाणीव आहे. तुम्ही सुरुवात केलेली आहे. आता थोडासा मोठ्या ज्वेलर्सचा आणि छोट्या गलाई कामगारांचा मध्ये काही थोडासा संघर्ष आहे, तो मिटवला पाहिजे. आत्ता मला रांका शेठ सांगत होते की तुम्ही बॅलन्स शीट स्ट्रॉंग करा, म्हणजे चेकनी व्यवहार करा. आता चेकनी व्यवहार करा म्हटलं तर कुणाला आवडणार नाही, पण शेवटी तुम्हाला हक्कानं बँकेची कर्ज मिळवायची असेल तर बॅलन्स शीट पाहिजे. वशिल्याने कुणाला काही कर्ज मिळत नाही तर मग पतसंस्थेकडे जाऊन वाटेल ते व्याजाचा दर द्यावा लागतो. तुम्ही भारताच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे घटक आहात याची जाणीव करून घेतली पाहिजे. देशाच्या समृद्धीमध्ये तुमचा मोठा वाटा आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, अधिकार मिळाले पाहिजेत. पण ते संघटितपणे आपलं म्हणणं मांडल्याशिवाय होणार नाही. आणि तुम्ही ते करण्याकरता हे तुमचा संबंध राज्य सरकारची कमी आहे, फक्त पोलिसांच्या पुरता येतो, पण तुमचा संबंध केंद्र सरकारशी आहे तुमच्या या व्यवसायाचा. आणि त्यामुळं केंद्र सरकारच्या सभागृहामध्ये, दिल्लीच्या लोकसभा राज्यसभामध्ये प्रभावीपणे सगळ्या खासदारांनी तुमचं म्हणणं मांडलं पाहिजे. फक्त सांगली, सातारा, सोलापूरच्या 2-3 खासदारी म्हणून चालणार नाही. आणि ते करता खासदारांचं ब्रीफिंग असेल, दिल्लीमध्ये जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू होतं त्या सर्व खासदारांना बोलवून एक चांगला कार्यक्रम तिथे घेऊन, मीटिंग घेऊन, जेवण ठेवून त्यांना ब्रीफ केलं पाहिजे, प्रश्न विचारायला लावले पाहिजे, त्यांना प्रश्न विचारायचं ब्रीफिंग केलं पाहिजे. त्यातून मग तुमचा आवाज हा मोठा पुढं जाईल. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायामध्ये दुसऱ्या पिढीची तरुण मुलांना आकृष्ट करणं गरजेचं आहे. कोणी यायला तयार नाही, सगळे सरकारी नोकऱ्या घेऊन कुठेतरी जायचा विचार करतात किंवा दुसरा धंदा करायचा प्रयत्न करतात. तसं चालणार नाही. आता कितीतरी लाखो माणसं या धंद्याशी संबंधित आहेत. आणि यामध्ये एक तर मोठ्या रिफायनर्सनी जर हा धंदा घेतला, गिळंकृत केला, तर म्हणजे आपल्या बारक्या बारक्या कामगारांचं काय होणार आहे? तो धोका आहे. आणि त्याकरता आत्तापासून तयारी केली पाहिजे. योग्य प्रमाणे दोन्ही ठिकाणी सगळं वाढ कशी होईल. खरं म्हणजे हा धंदा 100 पट वाढेल इतकी क्षमता आहे. आज आपण सोनं विकत घेणारा मोठा देश आहे की 900 टन सोनं आपल्याकडे आयात होतं. गलाई कामगार मला वाटतं 300-400-500 टन सोनं हाताळतात. साधी गोष्ट नाही आहे. पण त्याप्रमाणे या धंद्याला सन्मान मिळत नाही. या धंद्याची सुनवाई दिल्ली दरबारी होत नाही. आज जे संघटित आहेत त्यांचंच ऐकलं जातं. आणि म्हणून संघटित करण्याकरता तुम्ही जे पाऊल टाकलेलं ते अतिशय स्वागतार्ह आहे. आता पुढची स्टेप जी आहे ते तुम्ही आम्हाला बोलवलं पाहिजे. एक तुम्ही 20-25-30 लोकांचा एक कोर ग्रुप करा, संचालक मंडळ करा. त्यातून मग आपण सगळे विषय हाती घेऊ. मी
जवळजवळ 20 वर्ष दिल्लीमध्ये संसदेमध्ये काम केलेलं आहे. आत्ता जरी नसलो तरी तिथली पद्धत, तिथली परंपरा माहिती आहे कशा प्रकारे करायचं असतं. संजय काकांसारखी माणसं आहेत. तर सगळ्यांनी मिळून आपण या धंद्याला पुढं धोका निर्माण होणार नाही, या धंद्याची वाढ होईल, तुम्हाला सन्मान मिळेल या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. कारण तुम्ही इतकं मोठं काम करताय, स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप तुमचा मोठा वाटा आहे, तो आणखी कितीतरी पट वाढू शकतो. त्याचबरोबर रांका शेठसारखे मोठे ज्वेलर्स आहेत, त्यांच्याशी तुमच्या गलाई कामगारांचा चांगला सुसंवाद झाला पाहिजे. तुम्ही काही परस्परांचे विरोधक नाही आहे, पण सुसंवाद साधला. तुमच्या अडचणी काय आहेत, आमच्या अडचणी काय आहेत, तुमचा सल्ला काय आम्ही करू शकतो की नाही, ही चर्चा केली पाहिजे. मला वाटतं आज सुरुवात झालेली आहे, पण आता इथं थांबू नका. प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, सगळे आधुनिक मशिनरी तयार करणारे लोक दाखवत आहेत. आणि एका ठिकाणी एवढा मोठा सगळा म्हणजे देशातला गलाई कामगारांचा जवळजवळ धंदा इथं आलेला आहे. सगळं तुमचं कामधंदा गावं राज्य सोडून इथं आलेलं आहात. आणि एवढी मोठी ही संघटना तुमची आहे, ती संघटनेची प्रचंड मोठी ताकद आहे. ती ताकद वापरून आणि मग त्यामध्ये थोडंसं टेक्निकल ज्या लोकांना शिकायचं असेल, छोटे छोटे एक गोल्ड मेटलर्जीचे एक छोटे कोर्स समजा महिन्याभराचे 2 महिन्याचे IIT करता येईल तर ते आयोजित करता येतील. पण तरुणांना सायंटिफिक बॅकग्राऊंड, टेक्निकल बॅकग्राऊंड देऊन मग तयार केलं पाहिजे आणि मग जगाशी तुलना केली पाहिजे. आज अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये जेव्हा माणूस एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट होतो, जेव्हा त्याचं पदवीदान समारंभ फार मोठा कार्यक्रम असतो अमेरिकेमध्ये, त्यावेळेला सोन्याची अंगठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्या सगळ्या सोन्याच्या अंगठ्या घेतल्या तर देशाचं जेवढं सोनं येतं त्या 10 पट तिथं सोनं अमेरिकेत लागतं. तुम्हाला ते देता येईल का? आणि काय गोष्टी आहेत ते करता येतील का? कसं पुढं वाढ करता येईल याकरता आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. काही इथं मागण्या संघटनेने दिलेल्या आहेत की कमी व्याजदरानं पैसे मिळावेत, त्याचबरोबर लायसन्स परवाना तिथल्या तिथं मिळावा, या मागण्या आहेत. पण या मला वाटतं आज जरी मागितल्या, आज मंत्री महोदय येतील त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, पण तरी होणार नाही. एका बैठकीत काही होणार नाही. कायम तुम्हाला ही संघटना तयार करून सारखा सुसंवाद साधला तर निश्चित आपल्याला यामध्ये यश येईल आणि पुढचा धोका टळेल. पुन्हा एकदा तुमच्या पहिल्या या संमेलनाला आणि या पहिल्या मेळाव्याला आणि प्रदर्शनाला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कधीही कुणाचंही काही काम असलं तर आमची कार्यालय आमचं उघडं आहे. कधी या, मुंबईत आपण बसूया, सांगलीला बसूया, कराडला बसूया, दिल्लीला बसूया, पण संघटित करायचा प्रयत्न करूया. संघटनेमध्येच ताकद आहे. संघटित झाला तरच पुढच्या धंद्याला आणखी ऊर्जित असेल. एवढ्याच शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत